ही स्पर्धा आपण पाहतोय, एक अतिशय चांगली स्पर्धा. अशोक पाटील खूप चांगली मॅच झाली. पॅनल्टी बघा किती महत्त्वाची असते, त्यामुळे विजय सोपा झाला. टॉस जिंकला भालफोर्टी प्लस संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गावदेवी गिरजा माता जरुणबोली 40 प्लस संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. सलामीची जोडी शिवाजी आणि आपण पाहू शकता अमित आणि नितीन ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. एक चांगले दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. पाहता पहिलं षटक कोण घेऊ ते भालफोर्टी प्लस संघाच्या माध्यमातून. ज्या खेळाडूंना वार्षिक संमेलनमध्ये आपण उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज टी शर्ट मिळाले त्यांनी त्या प्रदान करायच्या आहेत. सचिन चिकनकर येतो या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. सचिन चिकनकर आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. डाव्या हाताचा बॅटर आपण मध्ये नितीन जोशी एक आक्रमक बॅटर आहे. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन, एक क्षेत्र आपण ऑफ साइडला क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉर्ट टर्मॅन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि जयेंद्र लॉंग ऑफला आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. गेम प्ले. सचिन गोलंदाजी मार्कवर. अशोक पाटील ग्रामीणचे खेळाडू देखील आता आपण भरपूर असे पाहिले नाही की रुमाल लावूनच खेळतात पाठीमागे. सचिन असेल, सचिन चिकनकर असेल. सचिन पहिला चेंडू, बॉल बॅक टू ड्राईव्ह, झेल सुटला. इथे कॉटन बॉलची नामी संधी आली. ती फटका खूप चांगला होता, फटका ताकदवान होता. जणू काय फटक्याचे चटके बसले आणि सचिनने चेंडू सोडून दिलाय. डॉट चेंडूची समाप्ती. ते सुरुवात चांगली केली. पुढे सचिन चिकनकर. पुणे गोलंदाजी मार्कवर सचिन चिकनकर. राईट आर्म ओव्हर द कट मार्क होतो. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला. पॅरल स्ट्रोक बघायला मिळालाय. वन बाउंड चेंडू चालला यावेळेला वाईड इश लॉंग गॉन सीमारेषा पार. प्लेनचा चेंडू लगेच पिकअप बघा किती लवकर. चेंडूची लाईन किती लवकर ओळखली नितीन जोशीने. पिकअप शॉट बघायला मिळालाय. पहिल्या चेंडू ती जीवदार मिळाला तर नितीन जोशीच्या बॉलमधून एक दणदणीत चौकार आलाय. आता क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात केलंय. सचिन तो नितीन. पुन्हा ऑन साइडला कार्पेटच्या चेंडू चालला डाऊन डी ग्राउंडच्या मिड विकेटला क्षेत्ररक्षण दूरवर नाही. तो जोपर्यंत चेंडूला फीड करतोय पण अधिक वेगाने चेंडू सीमा पार जातोय. नितीन जोशीच्या बॅटमधून सलग 2 चेंडू 2 चौकार. दमदार सुरुवात. अशोक पाटील जी संधी मिळते ना तिचं कधी सोनं करतात. संधी मिळाली नितीन जोशीला. 2 चौकार आहेत. जयेंद्र बघा पप्पू गेल्यात तिकडं पाहू शकता. कारण सर्वात चपळाईने धावणारा खेळाडू 40 प्लसचा. एंड बदलला आता सचिन चिकनकरने. पाहिजे आता काय करतोय. आता मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात आहे. रवी भोईर सामना आता एन्जॉय करतायत. हा चेंडू लाईन पावी लागणारे यावेळेला पंच श्रीनाथ पाटील काय खून करतात पाहिजे. वाईडची खून करत खूप चांगलं डिसिजन बघायला मिळालंय. वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण नव्हतं. धावसंख्या 10 फलकाती जरुणबोली 40 प्लस संघ प्रथम बॅटिंग करतोय. 9 धावा आपण पाहू शकता. एक अतिरिक्त धावाले 2 चौकार आले नितीनच्या बॅटमधून. संधी आहे अजूनही. फटका चांगला डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहे. सॉरी एकच धाव. कारण ह्या आधी एक म्हणजे 2 धावा आल्यात नितीन एकाच चेंडू मध्ये. आता विचार जर केला तर पुणे गोलंदाजी मार्क आता स्ट्राईक केनला आपण पाहू शकता. अमित पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू. रेग्युलर क्रिकेट भरपूर गाजवलं या खेळाडूने. गोलंदाजी जर बघितले तर खूप चांगली गोलंदाजी. सगळ्यात फलकात आपण पाहू शकता 10 दुहेरी अंकामध्ये. दोन्ही संघ नितीन आता विचार जर केल्यानंतर हंगामातली आपण बघितलं ना बाल संघ पहिली स्पर्धा खेळतोय. सचिन चांगला चेंडू खूप चांगला चेंडू होता. फ्रंट फुटर आले कदाचित कट करायचा होता पण चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. ते डोंबिवली देखील संघ मला वाटतं अजूनही त्यांचं मैदान ओलसर आहे त्यामुळे तिथे देखील भरपूर स्पर्धा आता थांबल्या आहेत. जुने डोंबिवलीचं एक मैदान असं नाही की तिथे जर मैदान झालं की वेस्ट विभागातले भरपूर संघ तिथे मॅचेस ठेवतात. सचिन तो अमित
शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅक पुढे गेला, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. फेवरेट शॉट आहे अमित पाटीलचा आणि त्या फेवरेट फटक्यावरती त्याला धावा देखील मिळतील त्या पुरेपूर 4 चौकार. केला नितीन, कारण दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून चौकार. नितीनने 2 चौकार मारले, अमितने 1 चौकार मारले. 14 धावा धावफलक दिला. सुरुवात खूप चांगली केली समोर 40+ संघाने. जर विचार केला तर हा संघ देखील एक खूप चांगला संघ आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता. यावेळेला अजून एक चांगला संघ आपल्याला खेळताना इन ॲक्शन मध्ये बघायला मिळणार. वेस्ट विभागातील देवीचा पाडा विपक्ष, देवीचा पाडा 40+ विपक्ष अगासन 40+ मध्ये 2 बलाढ्य संघांमध्ये. खरं का नारिवली संघाने जी स्पर्धा आयोजित केली त्याचा उपविजेता संघ गंगाराम असतील, लालचंद असतील, बालाराम असतील, शरद असतील, आपण म्हणतो फिरकीचा जादूगर चंद्रकांत पाटील, खूप चांगला झेल देखील पकडलाय त्यांनी. अशोक पाटील आम्हाला चांगली माहिती देतात. गोलंदाजी मार्कावर येतो भाल संघाच्या माध्यमातून, भाल 40+ संघाच्या माध्यमातून. रवींद्र येतो, रवींद्र ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉट पॉइंट लेग, एक क्षेत्ररक्षण, शॉट स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेटला, लोंगाला डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉट ऑफ लाईनचा चेंडू जागा बनवली, पूलच्या माध्यमातून पाठवून दिलं चेंडूला, जेपर्यंत चेंडू फीड होईल. पहिला क्षेत्ररक्षक येतो यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधनं. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. थोडासा शॉट ऑफ लेनचा चेंडू होता पण गती पाहिजे तेवढी नव्हती. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. नाही, अमित आणि नितीनने आता ठरवलं असणार की एकाने आक्रमक बॅटिंग करायची, एकाने संयमाने बॅटिंग करायची. सिंगल डबल देखील भर द्यायचा. अमित पाटील एक अष्टपैलू खेळाडू, रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळला. रवी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला अमित पाटील. हा चेंडू हुक केला. यावेळेला टायमिंग चांगलं होत नाही. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून होणार नाही चूक. बॅटर बाद. रवीला यश मिळते. मैदान सोडावं लागतं याला अमितला. पाहू शकता यावेळेला जयवंत येतोय. अतिशय चांगला बॅटर, नेहमी सलामीला येणार बॅटर आज 3ऱ्या क्रमांकावर येतोय. संघनायकांनी कदाचित रणनीती बदलली असावी, कारण पहिली स्पर्धा आहे त्यामुळे प्रत्येकाला यावेळेला चान्स देऊन बघतायत की कसा बॅटिंग करतो सलामीला येऊन, नवीन चेंडू कशा प्रकारे फलंदाजी करतोय. रवीला यश मिळालं. शॉर्टलेग रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला. जगदीशने चांगला झेल पकडलाय. शॉर्ट मिड विकेटला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण, ऑफ साइडला थर्डमॅन पॉइंट कव्हरला आपण पाहू शकता. अहो चांगला चेंडू होता. यावेळेला खेळण्यासाठी भाग पाडलं होतं. चेंडू बघा बॅटच्या आपण हँडल असं तिथे लागलाय पण चेंडू चाललाय वेगाने थर्डमॅनला. सीमारेषा पार चौकार. झेल देखील सुटला आणि चौकार जयवंतला मी तर म्हणेल ना कदाचित हा चेंडू समजला नसावा की फ्रंट फुटवर जाऊन आपण पुश करायचं होतं त्यांना. बॅटच्या आपण पहिले त्या हँडलला चेंडू लागला. थर्डमॅनला झेल देखील उडाला. म्हणजे वेग किती होतं बघा ना रवीच्या चेंडूला. अशोक पाटील क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. चंद्र वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करतोय कारण त्याला मध्ये विकेट मिळणे फार गरजेचं आहे. 19 धावा रवी तुझ्यावर. फुलताज स्वीपचा लाजवाब फटका, पॅरलल स्ट्रोक आहे. पाठवून दिले चेंडूला लॉंग लेग सीमारेषा पार. षटकार. मिळालाय. रवी कमबॅक करतो का पाहायचंय.
जयवंत चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा स्वीटचा फटका यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण, अन्यथा अजून एक चौकार बघायला मिळाला असता यावेळेला. खूप चांगला फटका होता. पॉवर प्ले मध्ये अशोक पाटील अशा प्रकारची बॅटिंग आपल्याला बघायला मिळते ना. खूप चांगली बॅटिंग केली. जर शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण नसतं तर कदाचित अजून एक चौकार मिळाला असता. लॉंग लेगला चेंडू वेगाने गेला असता. जसं काय धाव फलकर आपण पाहू शकता. जुळणबोली 40+ संघ 13च्या सरसरी धावा कुठल्याच आतापर्यंत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 26 धावा नितीन जोशीला आपण पाहू शकता, ज्याच्या बारमधून 2 चौकार आले आहेत. हर्षल फौजदार बघा बघतायत की आपले बॅनर व्यवस्थित लागले आहेत, कारण कटआउट्स जी आपल्याकडे जबाबदारी ती पाहत आहेत. ते प्रत्येकडे क्रिकेट म्हटलं, स्पर्धा म्हटली तर जबाबदारी मोठी असते. रवी गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर तैनात आहे. शॉर्ट मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. रवी पिटू मधलं दुसरं षटक हाताळतोय. फटका चांगला डाऊन दी ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू गेला. मिडॉन लॉंग ऑनला वेगाने चेंडू सीमा पार. बॅटचा फ्लो किती बघा ना नितीन काळन, जबरदस्त टायमिंग बघायला मिळते. ताकद प्रचंड बघायला मिळते आपल्याला. जितका वेगाने बॅटचा फ्लो फिरतो ना, तितकाच वेगाने चेंडू वरती बॅट जाते आणि चौकाराने धावसंख्या वाढते. आपण तर जुळणबोली 40+ संघाची 2 षटकाच्या समाप्ती जर अशोक पाटील आम्हाला माहिती आहे तब्बल 30 धावा 15च्या सरसरीने. डीजे सांगणं फार गरजेचं आहे. अशोक पाटील आम्हाला सांगतात की पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 14, या षटकात धावा आल्या 16. एक जरी गडी बाद झाला पण चांगली बॅटिंग नितीन जोशी खूप चांगली बॅटिंग करतो आणि तेवढीच त्याला तोलामुळे साध्य. जयवंत सचिन चिकनकर दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय. पाहिजे तर या स्पेल मध्ये विकेट मिळवतोय का, कारण भागीदारी आता एक चांगली होत चालली. आज आपण पाहिले तर रेग्युलरचे खेळाडू अजय पाटील कोचच्या भूमिकेत आहेत. मला वाटतं नाही येणं गरजेचं आहे ना, गावचा संघ खेळून त्याला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे अनुभव येतो, आपण त्यांना शेअर करणं फार गरजेचं. जरी ते 40+ खेळाडू आपण ज्युनियर असू, पण ज्युनियर खेळाडूंकडनं देखील सिनियर खेळाडूंना मार्गदर्शन मिळू शकतं. आणि अजय जो आपण अजय पाटील आलेत आणि खेळाडूंची चांगली कामगिरी होते. सचिन चिकनकर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. जयवंतला आपण पाहू शकता, चांगली बॅटिंग करतो जयवंत देखील. तिसऱ्या पुढचा चेंडू, ओ चांगला चेंडू होता. बॅटन पडून चेंडू सरळ एष्ट्यानं जातोय. बॅटर इथे बाद होतोय. महत्वाची विकेट मिळाली जयवंतची सचिनला दुसऱ्या स्पेल मध्ये. नवीन बॅटर येतो महेश येतोय. डीजे मास्टर जरा लक्ष द्या, विकेट गेल्यानंतर आपण तर षटकार चौकारानंतर डीजे लावा जरा. खेळाडूंचं देखील मनोरंजन होऊ दे, प्रेक्षकांचं मनोरंजन होऊ दे. महेश पाटील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, कारण रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर खेळले आपल्या विभागात असेल, कल्याण नमुले असेल, बदलापूर विभागात असेल, कर्जत विभाग असं, वांगणी विभाग असो, खूप चांगला खेळ केला त्यांनी. नाही यूट्यूब नव्हतं ना तेव्हा अशोक पाटील, हे खेळाडू देखील भरपूर प्रसिद्धी मिळाली असते या खेळाडूंना. आणि आत्ता देखील मी तर म्हणे 40+ माध्यमातून मिळते त्यांना प्रसिद्धी. आत्ता फक्त एक खेळाडू 40+ म्हटले ना तर प्रसिद्धीसाठी नाही, गावासाठी आणि आपल्या फिटनेससाठी खेळत आहेत. सचिन गोलंदाजी मार्क, सचिन चिकनकरला यश मिळालंय, त्यासाठी तो आला होता दुसऱ्या स्पेल मध्ये. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला डीप मध्ये. पण जयेंद्रला पाहू शकता पुण्याच्या क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जातोय. ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट, मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण सुगंध देखील येतात, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया.
सचिन पुढे गोलंदाजी मार्कवर साकला महेश फुलटॉस आहे टायमिंग बेमिसाल होतंय चेंडू चालला यावेळेला आपण मित्र वाईड डिश लॉंग गॉन सी मार्शा पार षटकार तुळशीराम माळीने बघा एक तक्रार केली की बाळू पाटील हा असा चेंडू गेला की टाइमपास होणार नाही षटकार चौकार आला ना तुळशीराम माळी टाइमपास होणारच आणि ते होणं देखील गरजेचं आहे तरच तर धावा मिळतील ना धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला वेगाने वाढते पहिल्या सामन्यात देखील आपण इथं 56 झाले 57 चेस झाले आहेत धावा होत आहेत धाव फलकावरती अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 36 धावा चांगली भागीदारी बघायला मिळते या दोन बॅटरांच्या मध्ये ओ चांगला चेंडू होता कमबॅक बघा काय चांगलं केलं या आधी या चेंडूवरती षटकार आला नंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते टॉस चेंडू जातोय चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे टॉस झाल्यानंतर बघा दोन्ही संघांना फ्रूटची व्यवस्था केली गेली कोल्ड्रिंकची व्यवस्था केली गेली चांगली संकल्पना राहू दे खेळाडू थांबा तुम्ही आहेत आयोजक तिथे देतील चेंडू चला आगासन आणि देवीचा पाडा 40 प्लेचे कॅप्टन टॉस साठी सचिन चिकनकर फुल टॉस सुरेख फटका या इनसाइड आउटचा लाजवाब फटका होता पण क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफला खूप चांगला झेल घेत होतो बॅटर बाद सचिन चिखलकरला अजून एक महत्त्वपूर्ण यश मिळतंय राजू असेल प्रदीप असतील आणि त्यांचे सहकारी भरपूर मेहनत घेतात तर त्यांना माहिती आहे आपल्या गावातून आपण दुसऱ्या गावात जाऊन स्पर्धा ठेवायची म्हणजे मेहनत तर केलीच पाहिजे आणि ती करणं देखील राजू आहे ना नेहमी आम्ही सांगतो राजू स्पर्धा ठेवणं सोपे असते पण ती राबवणं पार पाडणं फार अवघड असतं कारण का भरपूर जण असे येतात प्रेक्षक की हौशे नवशे देखील येतात काही जण कार्याची वाट लावले तर काही जण कार्य पार पाडायला येतात तर नवीन बॅटर येतोय संतोष आलेत फटका सुरेख आहे यावेळेला झेलची शक्यता आहे फटका भरपूर उंच गेलाय अजय आल्यात नितीन अजयला पाहिलं मला असं वाटतं की आपण तर सुरेंद्र लोखंडे मैदानात कसा काय आला न पाडाचा खेळाडू रेग्युलरचा संतोष आल्यात संतोषने खातोकडे 2 धाव सगळ्या धावफल कधी जुनमोली 40+ संघाची 38 धावा चांगला चेंडू यावेळेला बॅटच्या आतली कडा घेऊन यष्टीरक्षकाकडून झाले चूक चेंडू चालला लॉंग स्टॉपला पंचांचा इशारा काय तर चौकार मागणी केली पाणी घेऊन जायचं लवकर दवसक्या धावफल कधी आपण पाहू शकतो अशोक पाटील आम्हाला माहिती देत 42 अशोक पाटील बघा 14च्या ससरीने पहिल्या षटकात धावा आल्या 14 दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 16 आणि आता धावा आल्या परत 12 2 गडी बाद झाले म्हणजे 42 धावा 14च्या ससरीने धावा कुठल्या आहेत चला टॉस साठी या देवीचा पाडा 40 प्लेचे संघनायक आलेत आगासन 40 प्लेचे संघनायक टॉस साठी या कारण का दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत
स्वतः तुळशीराम माई जात आहेत, अमित देखील काहीतरी मेसेज देत आहेत. नितीन जोशी चांगली बॅटिंग करतोय. 6 चेंडू 14 धावा 3 चौकार बघायला मिळाले आहेत. खरं अमितने कदाचित मेसेज दिला की नितीन तुला थांबायचंय हे पट्टेल शेवटपर्यंत. पाहिजे आता ह्या इथून 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे रणनीती आजमावतो मैदानावर बाल 40+ संघ. तर सीझनची पहिलीच मॅच खेळतो बाल संघ देखील एक खूप चांगला संघ आहे. जयेंद्र असेल, सचिन असेल, लटत रवी ज्युनियर नाही आहे संघात. प्रचंड ताकदीचा वापर करणारा बॅटर. अध्यक्ष चषक मध्ये काय बॅटिंग केली होती या संघाने, काय खेळ केला होता. चुकीमुळे हा संघ पराभूत झाला सेमीफायनल मी तर म्हणेल. गणेश आला गोलंदाजी मार्कवर. संघ नायक गणेश म्हात्रे. स्ट्रायकेला नितीन जोशी 14 धावांची खेळी करतोय. खूप चांगला स्टार्ट दिलाय नितीन. नो स्ट्राईकला आपण पाहू शकता संतोष आपण पाहू शकता यावेळेला नितीन जोशी साठी क्षेत्ररक्षण ऑन साइडला फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता लॉंग लेगला, एक स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला डीप मध्ये तैनात केलंय. आता स्क्वेअर लेगला पाठवला, एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गणेश गोलंदाजी मार्कवर. खालडीगाव एंड कडून ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्न पॉइंट, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. कटआउट देखील पडतायत हवेच्या मुळे. तुम्ही अजयकंदर लक्ष द्या. जयेंद्रनी बघा परत कटआउट उभा केलाय. गणेश वैयक्तिक पहिलं संघात 14 षटक घेऊन टाकला नितीन जोशी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवून दिला यावेळेला हुकच्या माध्यमातून. लॉंग लेट सीमारेषा पार. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला वेगाने वाढते. 48 नितीन जोशी काय चांगली बॅटिंग करतोय. 7 चेंडू आणि आपण बेले तर तब्बल 20 धावांची खेळ करतोय. चांगली सुरुवात दिली नितीन. गणेश पुढे गोलंदाजी मार्कवर. प्रथम राऊत दगड मारा करतोय. हा चेंडू एज आहे यावेळेला थोडस शरीरापासून दूर ठेवलं. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावा झाल्या असत्या, 2 झाल्या असत्या कदाचित, तिकडे बॅकिंग नव्हती. तसं काय धाव फलकरते आपण पाहू शकता. जणमुली 40+ संघ 49. अशोक पाटील पहिल्या धावात आपण इथं 56 चेस झाले आहेत. आता 14 षटक आहे आणि 49 धावा म्हणजे एक मोठी धावसंख्या उभारली जाईल. 10 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. नितीन कन दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे. बाल संघ देखील खूप चांगली आहे. जयेंद्र, सचिन, रवी, गणेश संतोष. फटका चांगला यावेळेला मिडॉनला चेंडू गेला वेगाने लॉंग ऑनला. जयेंद्र त्याकडे थोडीशी चूक झाली. 2 धाव होत आहेत का पाहायचं. 1चं रूपांतर 2 मध्ये झालंय. चांगली बॅटिंग करतोय संतोष देखील. आत्मविश्वास. 51 धावा टाळ होऊन जाते या संघासाठी. जोडणबोली 40+ संघासाठी सुरुवात दमदार केली आहे. नितीन जोशी बघा उभा राहिला. एक बाजू जर त्यांनी विचार केला तर लावून धरले. विकेट गेल्यात तरी पण तो मात्र थांबलाय खंबीरपणे. चला आगासन 40+ संघाचे संघनायक, देवीचा पाडा 40+ संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. चांगला चेंडू खोदून काढला यावेळेला. स्वतः गोलंदाज जात आहेत. जोपर्यंत चेंडूला फीड करतील 1 मिनिट आहेत. नकार देतात कारण नितीन जोशीला माहिती आहे विकेट नकोय रनआउटची. फटका मारून जर आपण बाद झालं तरी चालेल. धावसंख्या धाव फलकाती 52. नितीन जोशी वैयक्तिक खेळतो. अशोक पाटील मला माहिती आहे तब्बल 3 चौकार 1 षटकार 21 धावांची खेळी करतो. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. दमदार सुरुवात. गणेश राऊंड देखील मारा करतो. स्ट्राईकला नितीनला आपण पाहू शकता. नितीन जोशी खूप चांगली बॅटिंग करतोय. फुल टॉस आहे. डान्सिंग डाऊनच्या मधून फटका खूप चांगला याला स्क्वेअर कटचा आपल्याला बघायला मिळालाय. चेंडू गेला यावेळेला सीपाखावर रिजन मधून सीमारेषा पार. चौकार.
हा फलकात आपण पाहू शकता यावेळेला 56 आणि नितीन जोशी वैयक्तिक खेळतोय आपण पहिले तर 25 नितीन जोशीसाठी सुवर्ण संधी आहे. जर 50 धावा कुठल्या या स्पर्धेमध्ये तर अजय पाटीलकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ना. नाही, हे खेळाडूंचं मनोबल वाढवण्याची आपण तर पूर्णपणे मनोबल वाढवलं जातं अजय पाटीलच्या माध्यमातून. गणेश पर्यंत गोलंदाजी मार्क राऊंड कडे मारा करतोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला. स्ट्रेट बॅटने सरळ चेंडू चाललाय साईड स्क्रीनवर दणदणीत करत आपण सीमारेषा पार चौकार. या षटकात धावा आल्या आहेत आपण तर 18 नाही. अजय पाटील एटीएम खुला करतील दुपारनंतर. आता 5 सुरुवात केली 500 नी. 5000 पण जाईल. नितीन जोशीला मला वाटतं वार्षिक स्नेह संमेलनामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची निवड झाली आणि ती टी शर्ट त्यांनी प्रदान केली आहे आणि कदाचित तशाच प्रकारची ते फलंदाजी करतायत. अंतिम षटक कोण घेऊन पाहायचंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 60. 15ची सरासरी राखली आहे. खावदेवी गिरिजा माता जुरडंबोली 40+ संघाने पाहिजे आता कोणत्या गोलंदाजा वापर केला जातो इथून. चला आगासन 40+चे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. राजू महाते कधीपासून आपण तर पहिली मॅच जेव्हा झाली तेव्हापासून ते आपण बदले तर आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पहिले टॉस देखील केले. खेळाडूंना आपण इथं पारितोषिक देखील केली. मला मॅचची बॉलर्स कोण सदाशिव चिकनकर बॅक पुढे गेला पंच केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे जयेंद्र. चूक होणार नाही. गुड कॅच. मगाशीच आम्ही जयेंद्रचं वर्णन केलं. सर्वात चपळ क्षेत्ररक्षक बाल संघातील. खूप चांगला झेल घेतला. सचिन चिकनकर आहे तिथे. असं वाटतं की जयेंद्र आहेत. काय जबरदस्त. मला वाटतं दुखापत झाली असेल तर सचिन लगेच रिलीज पे मारा. तर कदाचित मला फडकेपाड्याचा विचार केला तर अशोक पाटील देखील भरपूर चपळ आहेत. असं वाटलं की जयेंद्र पण सचिनने खूप चांगला झेल घेतला. सचिनच्या मला वाटतं बोटावर चेंडू लागलाय. दुखापत होता कामा नये नितीन कोणत्याही खेळाडूला, कारण की आता हंगाम आहे सुरू झालाय. सचिन चिकनकर जर पाणी पाहिजे तर पाणी देखील सेवन करा. नाही कोणत्याही खेळाडूला ना दुखापत होता कामा नये. अशोक नवीन बॅटर येतात आपण पाहू शकता यावेळेला. शिवाजी जोशी एक गाजवला. कारण टोपण नाव त्यांना नेहमी आपण तलवार या नावाने देखील संबोधायचे. निलेश असं वाटलं की शिवाजी आलेत. नाही शिवाजीने देखील नितीनला एक काळ गाजवला. तलवार या नावाने ते भरपूर परिचित होते. म्हात्रे बंधू त्यांचा संघ. चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. विकेटला चेंडू वळवला. एक धाव कंप्लीट केली. 2 धाव होत आहेत का पाहायचंय. नितीन जोशीने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकर तेवढे पाहू शकता या वेळेला 62 धावा. आगासन 40+ संघाचे संघनायक टॉस साठी या. कारण का आता शेवटचं षटक प्रगती पथावर आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. किशोर बिंदास कोणी आला असेल तर या. फटका यावेळेला सुरेख लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या चेंडू डोक्यावरनं फ्लाय होतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार.
नक्कीच टॉस केला होतोय निलेश अलिमकर सुद्धा उपस्थित बघा. निलेश अलिमकर यांचे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम तुम्हाला पाहायला मिळते. आणि बॅटर बाद आहे. फलंदाज आउट आहे. दुसरा फलंदाज पाठवायचे. दोन्ही टीम्सला बघा फूड आणि कोल्ड्रिंकची व्यवस्था सुद्धा आहे. निलेश अलिमकर यांचं प्रचंड क्रिकेटवरती प्रेम आहे. टॉस झालेला आहे. तर देवीचा पाडा 40+ ने टॉस जिंकलेला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याबरोबर राजू माथुर यांनी लगेच निर्णय सांगितला की आम्ही गोलंदाजी करू. त्यामुळे आगासन 40+ ला बॅटिंग करावी लागेल. नितीनने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. दोन्ही टीम्सला बघा फ्रुट्स आणि व्यवस्था बघा चांगली संकल्प आहे. सीझनची सुरुवातच चांगली झाली म्हणजे 40+ ची. अनेक स्पर्धामध्ये तुम्हाला जेवणही पाहायला मिळेल. शेवटचं षटक मला वाटतं भाऊ मार्गस्थ आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकला देवीचा पाडा 40+ लोटो क्रिकेट संघ. आणि दुसऱ्या बाजूला निता स्फूर्ती आगासन 40+ बघा म्हणजे संघ मालक आपण पाहिलं तर आणि पुरस्कार ते सुद्धा आपण पाहिलं चंद्रकांत पाडले म्हणजे टायमिंग झालं नाहीये. आणि पप्पू एक चांगला झेल टिपलाय. ज्या खेळाडूचा नेहमी उल्लेख करतात आमचे समालोचक भाऊ पाटील. आणि एक चांगला झेल टिपलाय. गंगाराम सुद्धा बघा इन ऍक्शन मध्ये मला वाटतं. आणि आज संघ मालक सुद्धा चंद्रकांत पाटील आहेत. पुरस्कर्ते सुद्धा आहेत. कॅप्टन सुद्धा आहेत. आणि आता बॅटिंग करायची पुढच्या मॅच मध्ये. तर नवीन बॅटर आहे तर यावेळेला आपण पाहू शकता. सफल जाधव येतात बॅटिंग करण्यासाठी. सफल येतो यावेळेला. पण सफल कशा प्रकारे आता नाव खूप चांगलं आहे. सफल होतं का पाच आहे. शेवटचा चेंडू सदाशिव सफल. चेंडू यावेळेला लाईन भावी लागणारे यावेळेला पंच वाईट चिकून करतात. जर निलेशला स्ट्राईक आता पाहिजे होती तर धावणं फार गरजेचं होतं सफलनी. सफल सफल जाधव सफल जाधव सदाशिव तो सफल. चांगला चेंडू ऑन साईडला मानकडे असताना वळवलं डाऊन दी ग्राउंडच्या मध्ये छोटी चाला मिडविकेटला एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तसं काय दाखल करते आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. जुंडमुली 40+ संघाने धावा उभारल्या तब्बल 71 धावा आणि 72 धावांचं लक्ष येतं. म्हणजे आपण आता भाल 40+ संघासमोर भाल 40+ संघाचा विचार केला तर इथून धावा चेस होऊ शकतात. सचिनला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. जयेंद्रला चांगली सुरुवात करावी लागणार आहे. पण हे तर जर तरची गोष्ट. जर गोलंदाजीचा विचार केला तर आपण चांगली गोलंदाजी आहे. जवळ डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया.
चांगलं संगीत तुम्ही पाहतायत. संजय पाटील आमचे मित्र, नागावचे प्रसिद्ध गायक, त्यांनी गायलेलं गीत. चला बॅट्समन पाठवायचे लवकर प्लीज. आमचे मित्र किशोर मुंडे यांचे आगमन झाले. किशोर, स्वागत आहे आपले पुढच्या मॅच मध्ये, तो रिॲक्शन मध्ये. हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो. तुम्ही पाहतायत ग्रामस्थ मंडळ शिलगाव व 40+ क्रिकेट संघ शिलगाव आयोजित शिलगाव चषक 2024. खरं तर भाऊ पाटील 16 संघ या स्पर्धेत खेळणार होते. आता आज कदाचित हाही विचार करत असेल, प्रत्येक टीम मॅच बघितल्यानंतर, स्पर्धा बघितल्यानंतर, क्रीडांगण पाहिल्यानंतर, की आम्ही या स्पर्धेमध्ये खेळलो असतो तर बरोबर असेल. प्रत्येक टीमला कोल्ड्रिंकची व्यवस्था, प्रत्येक टीमला आपण पाहतोय फ्रूटची व्यवस्था. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो महेशचा. पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर होता, त्याला छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, सिंगलने खातं जोडलं. जयेंद्र भोईर बघा आलेले आहेत. वॉकलन 40+ संघ सुद्धा स्पर्धेत खेळणार आहे. सिंगल धावसंख्या धावपळकरची लागली ती टीम भाल 40+ संघाची.
वरती. धावा म्हणजे अजूनही 65 धावा करायच्या 24 बॉल मध्ये. आपण थोडंसं कठीण वाटतं या मॅच मध्ये, मात्र पुढची चांगली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला देवी साबणा 40+ टॉस विन आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला नीता स्मृती आगासन 40+ बॉल आणि 65 रन्स या मॅच मध्ये. अजून सगळं स्पीडअप करा थोडंसं, जुनी डंबीने थोडीशी घाई करा प्लीज, फास्ट खेळायचं थोडं. तबला वाजक बघा जयेंद्र भोईर वाकलन यांचे आगमन झाले, त्याला विनंती असेल या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. वाकलन 40+ संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. 16 ते 17 तारखेला वाकलनची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येत्या शनिवार रविवार 40+ चे 16 संघ झालेले, त्या स्पर्धेची लाईव्ह ड्रॉ सुद्धा होतील. अमित पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. रेग्युलर क्रिकेट सुद्धा खूप चांगलं खेळलेले आहेत. चांगला चेंडू होता बघा, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला हरेश, मात्र थोडासा फुटवर्क नव्हता हरेशचा. 9 सेकंड सचिन चिकनकर आहेत. 71 धावां 72 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. भाल 40+ संघाला कंपल्सरी चेसिंग आहे. अमित राईट अँड राऊंड द विकेट. इथे मध्ये कार्पेटच्या सायने खेळतात. मिड विकेट वर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. एकच रन्स मिळेल. एक धावसंख्या पुढे सरकली ती 8 वरती. बिंदास पाटील सुद्धा बघा सज्ज झालेत. बिंदास पाटील एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. आगासन 40+ पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला ते इनॅक्शन मध्ये दिसतील, पण इथे अमित चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत. कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि पंच सांगताय श्रीनाथ पाटील चेंडू एक्झिट कुठे रिलीज झालाय, पडल्यानंतर थोडासा बाहेर जरूर निघालाय हे सांगतात. कारण श्रीनाथ पाटील स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. नागाव 40+ संघाचे रेग्युलर क्रिकेट सुद्धा श्रीनाथ भरपूर खेळलेले आहेत आणि नाव भरपूर चर्चेत राहिलं नागाव गावासाठी. इथे मात्र यष्टीरक्षक बीट झाले, रनआउटचा धोका आहे. राजू मात्र यांनी डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र आता पंच वाईट चिकून करतायत. हा चेंडू जास्त बाहेर होता. कधी सचिनला असं वाटलं अगोदर जरी चेंडू वाईट असेल, मात्र ऑफिशियल पंच आहेत त्यामुळे योग्य डिसिजन. 1+1 2 धावा मिळतील. हा वाईट आहे. दुसरं षटक राईट राऊंड द विकेट. सिंगलने धावसंख्या अशोक आम्हाला सांगतायत 11 वरती पोहोचली आहे, जिथे 72 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. सिंगल डबलने काम चालणार नाहीये, थोडंसं आक्रमक व्हावं लागेल एका तरी बॅटरला. पॉवर प्लेची षटका धावा येणं गरजेचं आहे. 2-3च खेळलो तर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअरला गेली, लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. संकल्पना सिलगाव 40+ क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ शिलगाव. चेंडू हवेत आहे. नितीन जोशी यांचा जजमेंट चांगला आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. सचिन चिकनकरला माघारी परतावं लागेल, कारण या मॅच मध्ये धावाही बनवल्यात नितीन जोशीने आणि त्यांनी झेलही चांगला टिपलाय. अमित पाटीलच्या खात्यामध्ये पहिली विकेट. अशोक आम्हाला सांगतायत धावसंख्या ती 17, आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा करायच्यात 55.
कव्हर केली जाते. आणि जयेशला तुम्ही पाहतायत एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत टायगर संघाचे. चला स्पीडअप करा प्लीज. अंडर 21 ग्रामीण प्रीमियर लीग धमाका तुम्हाला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये. त्याचा ऑक्शन 16 उद्या होणार आहे दुपारी 3 वाजता. येणाऱ्या सीझन मध्ये राजू येतात. राजू साबंत गोलंदाजी मार्कवर. एक लेजंड क्रिकेटर, एक चांगले खेळपट्टी क्युरेटर सुद्धा आहेत. खेळपट्टी चांगली बनवतात जुनी डोंबिवलीच्या मैदानात. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय. आउटफील्ड फास्ट आहे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तीन धावा पूर्ण झाल्यात. राजू राईट मोर द विकेट. चांगला चेंडू होता. फुटवर्कचा वापर नाही करत आहेत फलंदाज. कदाचित सीझनची पहिली स्पर्धा बाळू पडील सराव कदाचित नसेल तर मी या गोष्टी पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये तुमचा फुटवर्क खूप महत्वाचा आहे. पायाचे मुवमेंट खूप महत्वाचे. इथे फुल टॉस बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. झेल होणार नाहीये. नाही भरपूर लांब आहे. झेल झालाच नसता. कोणताही क्षेत्ररक्षक असता तरी झेल झाला नसता. दोन्ही संख्या पुढे सरकली. अशोक 22 वरती 72 धावांचा पाठलाग करत असताना 50 अजूनही करायचे भाऊ या मॅच मध्ये. थोडस वर्षाशिवाय आपल्याला जुनी डोंबिवलीचं पाहायला मिळते. ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये देसाई संघाला पाहिलं तुम्ही बॅकफुटला गेले, जागा बनवली मात्र एस्टकवर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. टेनिस बॉल आहे, स्वाभाविक बाउन्स घेणारे पडल्यानंतर त्यामुळे धावा 4 मिळतील चौकार. सुरू झाली. पहिल्या षटकात 19 आल्या म्हणजे धावा येत आहेत या खेळपट्टीवर. गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाहीये. थोडा सराव करतायत. आकाशन चषक मध्ये प्रचंड मेहनत असते सोमनाथ मुंडे यांची. क्षेत्ररक्षक पुन्हा जजमेंट चुकीचं आहे. राजू म्हात्रे आलेत. राजूकडे चेंडू त्यामुळे राजू म्हात्रे दुसरी धाव घेणार नाहीयेत भाऊ पाटील. थ्रो फेकी ॲक्युरेट आहे. एक चप्पल खेळाडू देवीचा बडा संघाचा. आपल्या पोटी संघटनेचे सदस्य सुद्धा आहेत आणि मेहनत प्रचंड आहे संघटनेमध्ये त्यांची. बाराम भट्टाले असतील, महेंद्र म्हात्रे असतील, भीमचंद्र कान असतील, मोतीराम पाटील खजिनदार आहेत, उपाध्यक्ष प्रमोद मडवी, त्यानंतर प्रकाश म्हात्रे आणि अध्यक्ष विसरून कसं चालेल अर्जुनभाई पाटील कल्याण तालुका संघटना. 3 षटकांचा खेळ संपलाय. अशोक आम्हाला सांगते 3 षटकांच्या समाप्त धावसंख्या 72चा पाठलाग करत असताना 29 आणि 12 चेंडूमध्ये 43 करायचे आहेत. मात्र काही मान्यवर या स्पर्धेत आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं आपले सर्वांचे लाडके माजी आमदार सुभाष गणू भोईर साहेब, सुमेशजी भोईर साहेब, राजू रतन पाटील काटेईगाव, काशीनाथ पाटील साहेब काटेई, विनोदजी रतन पाटील काटेई, मधुश्वर अलीमकर, ज्ञानेश्वर अलीमकर, जितू अलीमकर, बैरम श्रीपत अलीमकर, शांताराम गणू अलीमकर, राजेश मोरे साहेब, निलेश अलीमकर साहेब, सत्तू अलीमकर, जयेंद्र बोडके साहेब चिंचपाडा, रोशन काटे, रमेश काटे, सुंदर अलीमकर, श्री गणेश वामन पाटील दिवा, द ग्रेट संदीप दादा प्रतिष्ठान दिवा, रणदीप मडवी दातिवली, वैभव अलीमकर, अशोक काटे, 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, रोहिदास अलीमकर, लोहिदास अलीमकर, प्रमोद कमलाकर अलीमकर, जिग्नू माई, शरद अलीमकर, रोहिदास म्हात्रे देसाईगाव, प्रवीण म्हात्रे, हरिचंद्र कृष्णा अलीमकर, सदाशिव कृष्णा अलीमकर, जगदीश अशोक पाटील साहेब, वल्लभ पाटील. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल नक्कीच क्षमा असावी. तसेच भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून जातात सुरेश पाटील ठाणे कोपरी, बाबूराव काळू अलीमकर, काना बामामाळी,
निलेश आंबेकर, पांडुरंग म्हात्रे, दत्ता काटे आणि अंकित पाटील या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून वशील 40+ क्रिकेट संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आणि 12 चेंडू मध्ये आता 43 रन्स करायचे. पुढच्या दोन्ही टीम्सने रेडी राहायचे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या आणि उजव्या बाजूला येऊन थांबायचे. आगासन आणि देवीचा पाडा. आगासन संघ या स्पर्धेत नीता स्मृती म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी ज्या आज नाहीयेत या जगामध्ये आणि त्यांच्या नावाने टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी संघ ते उतरवतात. नीता स्मृती वाकलन संघ तुम्ही पाहता, नीता स्मृती वडवली बी संघ तुम्ही पाहिलाय, नीता स्मृती आगासन पाहिलेलं आहे, नीता स्मृती खायडी संघ तुम्ही पाहिलाय रेग्युलर मध्ये. अनेक संघांना ते पॅक करतात. नेहमी संघांवरती भरोसा दाखवतात. गोलंदाज अमित आलेत, अमित पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये 12 चेंडूमध्ये 43 रन्स. पहिला सामना देसाई संघाने जिंकलाय, ज्या संघाने मागच्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. आपलं विजय रथ त्यांनी सुरू ठेवलं, उंबारली संघाला पराभूत केलं आणि आता स्पर्धा सुरू झाल्या भाऊ पाटील. त्यामुळे हार जीत हा क्रिकेटचा भाग तुम्हाला नेहमीच पाहायला मिळणार आहे. मधू म्हात्रे आला असेल तर या. देवीच्या पाड्याचं आपले हार्दिक स्वागत. जितू पाटील थोडस चर्चा करतायत खेळाडूंसोबत. देवीचा पाडा संघाची फिल्डिंग आहे इथे. फटका चांगला आणि धावाई 6 मिळतील. स्क्रीन समोर श्रीनाथ पाटील सरांचा इशारा आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार. चेंडू आलेला आहे. 11 बॉल 37. अशोक पाटील यांच्या गावाजवळच आम्ही आलोय, त्यामुळे खूप साऱ्या अपेक्षा होत्या आम्हाला त्यांच्याकडनं, कारण खूप आमचं नेहमीच ते सेवा करतात. इथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. या विभागात आल्यानंतर भाऊ पाटील यांना भरपूर प्रेम मिळतं अशोक पाटील यांच्याकडनं. 10 चेंडू 35 करायचे. कसा आवाज आलाय भाऊ पाटील यांच्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि धावाही 6 मिळतील. षटकार. चेंडू 19-29 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. भीमचंद्र कान आमचे 40+ संघटनेचे सहसचिव आपण पाहतोय. नाही 40+ ला सुरुवातच भाऊ भीमचंद्र कान केली. आता जरी 61 संघ असतील मात्र पहिले संघ 8च होते मला वाटतं. ती सुरुवात कोणी केली तर भीमचंद्र कानेने. आम्ही पहिल्यांदा तिथे समालोचन केलं होतं. भाऊ पाटील माझ्या सोबत होते हेडुडणीच्या मैदानामध्ये. त्यामुळे भीमचंद्र कान यांनाही धन्यवाद देऊ, त्यांनी परंपरा सुरू केली. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. चेंडूचा वेट केला, त्यामुळे 2 धावा कदाचित आता मिळतील आणि मिळालेले आहेत. पण तुम्ही चेंडूची ज्यावेळी वाट पाहता, आताचं क्रिकेट इतकं फास्ट आहे भाऊ की एकाच धाव्याचं रूपांतर 2 धावांमध्ये, 2 धावांचं रूपांतर 3 मध्ये होतं. 7 चेंडू शिल्लक आहेत. श्रीनाथ पाटील यांचे कौतुक करेल. सलग दुसऱ्या मॅच मध्ये खूप चांगली भूमिका राहिली आणि योग्य डिसिजन या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळाले. 7-27. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एक झेल अमितने ड्रॉप केलाय या मॅच मध्ये, मात्र आता चूक होणार नाही. षटक संपलेलं आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 6 धावा करायचे. 27 कंपल्सरी चेसिंग. 27 म्हणल्यानंतर विक्रमची आठवण येते मला चिकनगरच्या सेमीफायनलची मॅच. हेडोडणीचं मैदान 26 हव्या होत्या आय थिंक, आणि त्या 5 बॉल मध्ये केल्या होत्या. गंगाराम सुद्धा येत आहेत, भाराम येत आहेत, गणेश मात्रे आले त्याला बॅटिंग करण्यासाठी. फलंदाज थोडेसे नाराज आहेत बघा. सदाशिव चिकनकर सांगतात की हा फटका मला कदाचित कव्हर एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. आणि इथून सदाशिवलाही माहिती आहे भाऊ पाटील चौकार आला असता तर 23 धावा राहिल्या असत्या, मात्र 27. म्हणजे बॅटिंग चांगली केली. कदाचित सीझनची सुरुवात आहे, प्रॅक्टिस नसेल, मात्र बॅटिंग चांगली केली आतापर्यंत बाल संघाने प्रत्युत्तर देताना. शिवाजी जोशी जुनी तलवार असं भाऊ पाटील म्हणतात नेहमी आमचे.
एक काळ त्यांनी गाजवलाय. एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा भाऊ पाटील त्यांची ओळख राहिली टेनिस क्रिकेटमध्ये. हल्ली भरपूर पुरस्कर्ते, मात्र एक लक्की पॅकर्स राजा जाधव यांचा मी उल्लेख करतो नवापाड्याचे. बघा सोमनाथ मुंडे, नेहमी चेहऱ्यावरती आनंद आणि असायला पाहिजे. तुम्ही आयुष्यामध्ये काय करताय हे महत्वाचं नाही, मात्र नेहमी आनंदात राहा, तुमचं आयुष्य अजून वाढतो. नेहमी हसत राहा. किशोर मुंडे आमचे मित्र 6-27 करायचे, कारण की रनर अप संघ आगासन 40+ आई गावदेवी चषक नारी 40+ ची स्पर्धा. चला जास्त वेळ नका घेऊ, एकाने लीड करा प्लीज. वेळेला महत्व आहे मित्रांनो. 40+ क्रिकेट खरं तर भाऊ इतक्या उशिरा सुरू होत नाही आपल्या 40+च्या मॅचेस, म्हणजे हरकत नाहीये. आयोजकांची प्रचंड मेहनत, स्पर्धा म्हणल्याचा थोडासा उशीर होतो. पाटील सुद्धा आपण श्रीनाथ पाटील सुद्धा हेच सांगतात भाऊ पाटील की तुम्ही वेळ का घेतायत, कारण मॅचचा एक रिदम असतो. धन्यवाद बाळाराम. सर्व आमचे 40+ क्रिकेटर, रेग्युलर क्रिकेटर ज्यांनी भरघोस दिवसाच्या आम्हाला शुभेच्छा दिल्या, खास करून आमचे अशोक पाटील फडके पाड्याचे. चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला अमित पाटील आहेत, त्यामुळे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. मॅच ऑन आहे अजूनही. 5 चेंडू 27. दिलीप सुद्धा थोडासा सराव करतायत. 5 चेंडू असं वाटतं टॉपेज लागला. 5 चेंडू मध्ये अजूनही 27 करायचे. शिवाजी जोशी मागच्या क्रीडांगणामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना त्यांनी मॅच जिंकून दिली होती, मला आठवते. रबर बॉलची अनुभव भरपूर वर्षाचा आहे. इथे अजून एक विकेट मिळेल का? शिवाजी जोशी स्वतः आलेत आणि फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपला. आता हॅट्रिकच्या अंबाड्यावर आहेत. आता 4 चेंडू मध्ये 27. इथून 4 षटकार जरी आले तरी मॅच जिंकता येणार नाहीये भाल 40+ संघाला. या शिलगाव चषक मध्ये पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का? देसीच्या नितीनने या सीझनची पहिली हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. अशोक पाटील यांना माहिती आहे, तंतोतंत माहिती तुम्हाला मिळणार आहे. गेल्या वर्षी 3 हॅट्रिक होत्या, यावर्षी 1 झाली आहे बाबा ऑलरेडी नाडूच्या स्पर्धेत. लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं होते. युट्यूब फॅमिली भरपूर मोठी आहे. श्रीनाथ पाटील सरांचा इशारा आहे, तो व्हाईट बॉल आहे. 1 रन इथे मिळाले. 6 चेंडू मध्ये 26 करायचे आहेत. विकेट. हा चांगला चेंडू अपील केला जात आणि फलंदाज बाद होतो इथे. त्यानंतर विकेट आली आहे. नवीन नियमानुसार हॅट्रिक नाहीये तशी. नाही आपल्याला आता फक्त ऑप्शन उरले भाऊ. इथून मॅच जिंकणं थोडंसं कठीण झालंय. वाटचाल करत असताना जुनी डोंबिवली फोडी बघा प्रदीप म्हात्रे येतात आमचे मित्र. सीझनची पहिली स्पर्धा खेळत आहेत. इथे
बघा 4 विकेट बाळू घेतलेत, म्हणजे सीझनची सुरुवात चांगली केली आहे. बाळू सांगतात ना जुनी तलवार आहे. एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एकाच षटकामध्ये 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेंद्र भोईर मला वाटतं काहीतरी चर्चा करतायत. प्रसिद्ध तबला वादक जयेंद्र भोईर फिल्डिंग घेतली, त्यामुळे बॅटिंग करायची. आकाशन 40+ ला. आकाशन 40+ आपण चेंडू चेक करून घ्या लगेच. बाराम चेंडू चेक करून घ्या. तोपर्यंत शौक मला माहिती आहे शेवटच्या चेंडूची औपचारिकता उरली. पहिला सामना देसाई 40+ ने जिंकलाय आणि दुसरा सामना आता जुनी डोंबेच्या बाजूने दिसतोय, कारण की शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 20 पेक्षा जास्त धावा हव्यात. इथे हा चेंडू स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. बघा आमचे तकदीर सकाळपासून मी तकदीर यांचंही कौतुक करेल. फिल्डिंग लगेच लावायची देवीचा पाडा. राजू म्हात्रे ऑलरेडी मैदानात आहेत. फिल्डिंग लगेच लावायची. आकाश संघ पण चेंडू चेक करा आणि आपली सलामी जोडी पाठवा. आणि हार्ड लक भाल 40+ मात्र अभिनंदन करूया आपण नितीन जोशी अँड कंपनी जुनी डोंबिवली 40+. नितीन जोशीने या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. 10 चेंडूमध्ये 29 रन्स.